हॅलो. हा बोला की. काय करावं नंद भाऊ? आम्ही काय काय करीना, तुम्हाला काय करायचंय? हा तसं नाही हो नंद भाऊ, माफी मागण्यासाठी कॉल केलता हो. अर तुझा आवाज मी आता ओळखलाय राव. मला अगोदर धमकी दिलास आणि आता माफी मागण्यासाठी फोन केलास. माझी समधी गावात इज्जत घालविलास. मी किती वितरलेलो होतो. तुझं नाव काय आहे खरं खरं सांग बर. माझं नाव आहे बघा स्वप्नील उंडगे. स्वप्नील उंडगे तुमचं नाव आहे का? हो. आणि आता कशाला फोन केलाय तुम्ही? अजून रिटर्न धमकी देणार आहो का तुम्ही आम्हाला? टाका एकदा आमच्या घरावर बॉम्ब टाका, गोळ्या घालून आम्हाला उडवून टाका. झालेला विषय मी समजा सोडून दिला होता. मी माझ्या शेतात व्यवस्थितरित्या काम करत होतो. अजून ऐका ना नंद भाऊ, आहे का? हा ऐका ना राव, माफी मागण्यासाठी कॉल केलाय हो. मग माफी मागण्यासाठी कॉल केला, अजून बितरले सर काय आम्हाला होतं इथं? कशाला कॉल करायचा? आमच्या जखमीवर मीठ चोळाचं काम करताव काय तुम्ही? नाही नाही नंद भाऊ, तसं नाही राव, खरंच माफी मागण्यासाठी कॉल केलाय राव. कशाला माफी बिफी मागायची काहीच गरज नाही. झालेला तमाशा काय थोडा झालाय काय? बरोबर आहे राव, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहेत, मी माझ्या जागेवर बरोबर आहे. आणि ही तुम्हाला अगोदरच कळायला पाहिजे होतं. समजा जगात ही तमाशा झालाय, कॉल रेकॉर्डिंग टाकून आणि अपलोड करून. समजा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे तर तुम्ही आता माफी मागायला फोन केलाय होय? महाभारत घडून 3-4 दिवस झालं समजा. नाही खरं हो नंद भाऊ तुमचं, पण मी माफी मागण्यासाठी मनापासून तुमची माफी मागतो, तुमच्या पाया पडतो की हा विषय इथंच क्लोज करा, जास्त पुढे नेऊ नका. पाया पडायचं असलं तर एखाद्या चांगल्या मंदिरात जाऊन तिकडं पाया पड. देव तुला चांगली सद्बुद्धी देईल, चांगली कर्म करायला सांगल. माझ्या कशाला पाया पडणार आहेस तू? हा नंद भाऊ माझं चुकलंय राव. कशाला चुकलं म्हणायचं? आधी सॉरी मागायची, चुकलं म्हणायचं, माफ करा म्हणायचं. अगोदर समोरचा माणूस कोण आहे, आपण कुण्या माणसाला कसं बोलावं हे तुम्हाला समजायला पाहिजे होतं ना. पण आता कळालंय म्हणून तर कॉल केला ना तुम्हाला. काय आता कळाले? आता नेमकं काय कळालंय तुम्हाला? कळालं कोण भाऊ आ बोलायला होतं. काय? मी शेतकऱ्याच्या मुलाला असं बोलायला नको होतो, आता कळालं मला. कळालं का आता व्यवस्थित? शेतकरी माणूस काय असतं, एखादा सर्वसामान्य माणसानं जर आवाज उठवून धरला तर ती माणूस कुठल्या थरापास्तोर जाऊ शकते, कळालं का? हो ना हो ना हो ना हो ना. हा कळालं हो भाऊ. नंदू भाऊ मी तुमची मनापासून माफी मागतो राव, पण हे प्रकरण काय तुम्ही लांबू नका गडे. आम्ही कुठं लांबविलंय? मी माझ्या घरी जाऊ ना. आम्हाला कितीतर जणांनी तुमचा नंबर मागितलाय, कितीतर जणांनी कमेंट केले त्या. मी अजिबात तुमचा नंबर दिला नाही. अहो तुमच्या ह्या भांडणा पायी ते आज प्रवीण पाटील आमच्या गावामध्ये आलते राव, त्यांनी लय दांगा केला राव, लय माझी माझी गावामध्ये एवढी इज्जत गेली ना, आज तुम्हाला काय सांगू मी. कोण आलत? प्रवीण पाटील. प्रवीण कदम पाटील तुमच्या गावी आलते? हो ना राव, तुमचे ते मी त्या दिवशी तुम्हाला धमकी टाकल्यापासून ते खूप चिरडलेत राव लोक, माझ्या गावात येऊन लय दंगा केला त्यांनी आज. आईच्या गावात. मला प्रवीण पाटलाचा कॉल आला होता. प्रवीण पाटील म्हणले त्याचा नंबर दे, कोण आहे माझी मी समजा बघतो. पण त्या माणसाला मी नंबर दिला नव्हता आणि त्यांची सुद्धा मी माफी मागितली होती. तुम्ही काय प्रकरण वाढवू नका आणि तरी दुसऱ्याच्या पण ते आलते गावात ना राव आमच्या गावामध्ये आज. काय मला तर खरंच मला माहित नाही बरं का हिराव, कसं झालंय ते तुमची तुम्ही बघत बसा बरं का. पण मी प्रकरण वाढवण्याचा कुठंच प्रयत्न केला नाही. मी त्यांना सुद्धा सांगितलं होतं प्रकरण वाढवू नका, तर त्याने हाताने प्रकरण वाढवलंय काय की. अहो तुम्हाला सांगतो, मी त्यांच्या अक्षरशः सगळ्या गावासमोर त्यांच्या पाया पडलो राव, की हे प्रकरण लांबू नका. त्याच्यामुळेच मी तुम्हाला कॉल केला आता, की वा नंदू भाऊची पहिलं माफी मागा, नाहीतर हे आणखीन काडी लागायची ह्याला. नाही दादा, कसं आहे सांगा, तुम्ही त्या दिवशीच माझी माफी मागितलं. मी तुमची भावना समजून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या ठिकाणी काम चांगलं करायला, मी माझ्या ठिकाणी करायला लाव. माणूस ही चुकीचा पुतळा आहे. माणूस चुकीचा नसतंय, माणसाची परिस्थिती चुकीची असते हे मला पण माहिती आहे. पण मी हा प्रकरण वाढवलं नाही बरं का. हा ना हा ना हा ना. मी खरं तुम्हाला सांगतो, मी प्रकरण वाढविलं ना. मी पण एक शेतकरी माणूस आहो, प्रामाणिक माणूस आहो. नाही हो, ते मला बोलण्यावरूनच कळालं राव, पण त्या दिवशी माझी लय चूक झाली राव, तुम्हाला तसं बोलायला नव्हतं पाहिजे मी. झालेलं झालं, पण ती प्रवीण पाटलाला मी सांगितलेलं नव्हतं बरं का. तुम्ही गैरसमज निर्माण करून घेऊ नका. त्या माणसानं माझ्या परस्परा समजा मग कुटाणा केलेला आहे. हो, माझी लय रिक्वेस्ट आहे राव तुम्हाला, की हे प्रकरण इथंच थांबवा राव मला, कारण तुम्हाला तसं बोलण्यामुळे ना माझ्या फॅमिलीला पण खूप त्रास व्हायला लागला आता. झालेलं झालं हो, मी प्रकरण मिटवाच लागलोय. मी तुमचा नंबर अजून कुणाला सुद्धा दिला नाही. मला कमीत कमी जवळपास
500 फोन येऊन गेली ती त्या माणसाचा नंबर द्या म्हणून, पण मी देऊ सुद्धा नका त्यांना हो, देऊ सुद्धा नका माझा नंबर, कोणालाच देऊ नका, नाही तर माझी लय वाट लागल राव. मी नंबर दिला नाही. मी प्रकरण समजून घेऊ शकता, मी कोणालाच नंबर देना झाला. पण ही प्रवीण पाटील माझ्या लय जवळचा मित्र आहे आणि लय दिवसाचा आहे. मग त्यांनी कुठनं कशी इन्फॉर्मेशन काढली की हे आपल्याला माहिती नाही बघा. हो ना राव, लयच आज त्यांनी तर माझ्या गावामध्ये येऊन एवढा दंगा केलाय की काही विचारूच नका. म्हणले शेतकऱ्याच्या मुलाला असं बोलतो म्हणूनच लयच बोललेत बघा ते आज. झालेलं झालंय. मी त्या प्रवीण पाटलाला आताच फोन करतो ना, आमच्या पर्सनल मॅटर मध्ये तुमचं मुंडकं घालायची काय गरज आहे विचारणार आहे मी. रिक्वेस्ट राव, त्यांना पण सांगा की तसं काय करू नका म्हणावं, आमचं मिटलंय म्हणून सांगा राव त्यांना प्लीज. माझं बी डोसकं लय तडतड तडतड करायलंय. प्रवीण पाटलाची काय गरजच नसते असली कुटाणं करण्याची, दुसऱ्याच्या गावात जाऊन एकमेकाची इज्जत काढण्यात काय अर्थ आहे. मिटलेलं प्रकरण होतं ना, तुम्ही त्या दिवशी माफी मागितली शेतकऱ्याची, शेतकरी संघटनेची तुम्ही माफी मागितली, तिथं समजा विषय क्लोज झाला ना. हो ना राव. माणूस ही चुकीचा पुतळा आहे, मला बी माहिती आहे की हो ना, हो ना. चुका घडते त्या, पण तुम्ही चुका घडलेल्या तुमच्या लक्षात आल्या, तुम्ही माफी मागितली, विषय मिटला तिथं. हो ना, तेच सांगत होतो राव मी त्यांना, पण ते लयच बोलले बघा आज आमच्या गावामध्ये येऊन. तुम्ही गैरसमज निर्माण करून घेऊ नका बरं का. ह्याच्या मागट माझा कसलाही हात नाही. मी प्रवीण पाटलाला उलट सांगितलं होतं, रिक्वेस्ट केली होती जाऊ नका. पण प्रवीण पाटील हाय डोसक्यात तरकटी माणूस, एकदा जर त्याच्या मनात बसलं तर ती केल्याशिवाय राहत नाही. पण राव तुम्हाला कॉल करण्या बाहेर येऊन बोलायला तुम्हाला राव की रिक्वेस्ट आहे, तुम्ही हे प्रकरण इथेच थांबवा राव, मला खूप त्रास व्हायला, माझ्या फॅमिलीला खूप त्रास व्हायलाय बघा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला शब्द देतो मी, माझ्यापासून तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. आणि समस्त शेतकऱ्याच्या वतीनं तुम्ही अगोदरच माफी मागितलेली आहे, ह्यातच मला खूप मोठा आनंद आहे. तुम्हाला तुमची चुकी कळाली, मॅटर हिथच मिटलेला आहे. मॅटर पेटवायची काय गरज नाही, मला पण कळतं व मी पण शेतकरी माणूस आहे, गरीब माणूस आहे. हो वाढवत ना. बसायची काहीच गरज नाही. हम्म. हम्म. जाऊ द्या, लोड घेऊ नका. तुम्हाला पण आता समजले तुमची चुकी. जेवण वगैरे व्यवस्थित करा. माझा नंबर सुद्धा हवं वाटलं तर सेव्ह करून घ्या. तुमचा नंबर सेव्ह केलाय राव मी, काही पुन्हा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला विचारायला किंवा थांबले का नाही प्रकरण. प्रकरण मिटलं म्हणून समजा, आता काय नाही, तुम्ही शेतकरी, संपूर्ण शेतकरी परिवाराची, संपूर्ण शेतकरी कुटुंबाची किंवा संपूर्ण शेतकरी संघटनेची माफी मागितली आहे. विषय हो ना, मिटला इथेच. हो ना, हो ना. हा, तुम्ही मला शिव्या दिल्या म्हणजे संपूर्ण शेतकऱ्याला शिव्या दिल्यासारखं झालं होतं, पण ती तुम्ही संपूर्ण शेतकऱ्याची माफी मागितली आहे, त्याच्यामुळे विषय वाढवायची काहीच गरज नाही. आणि माझा शब्द आहे तुम्हाला, मी वाढवणार पण नाही. हो, तरी पण मी आणखीन एकदा माफी मागतो बरं का तुमची, त्या दिवशी माझ्याकडून लय तुम्हाला बोलण्यात गेलं काही पण. झालेलं झालं, द्या विसरून. आता तुम्ही तुमच्या तुमच्या कामाला नवीन सुरुवात करा. मी तर काय बिथरलेलो होतो, माझ्या पण मनावर खूप परिणाम झाला होता, पण मी तसलं संकट दिलं सोडून आणि मी माझ्या माझ्या कामाला लागलोय बरं का आता. हो ना, हो ना. चलते भाऊ, मी पण आता शेतातच आहो आणि पिकाला पाणी द्यायला, मला कांद्याला दार मोडायची ती, त्याच्यामुळे जास्त वेळ बोलू शकत नाही मी. हा, निवांत. चालतंय बरं भाऊ, पण तेवढं बघा बरं का, मिटून टाका बरं का. तुम्ही कारण माझी फॅमिली लय ह्याच्यात राव, संकटात आहे. आहो जाऊ द्या, मी शेतकरी माणूस आहो, तुमची फॅमिली म्हणजे माझीच फॅमिली आहे. एवढं कशाला लोड घेता तुम्ही. हो ना, हो ना. शेवढा शब्द देतो मी तुम्हाला, माझ्यापासून तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. समजा प्रकरण मिटलेलं आहे आता, विषय द्या सोडून. हो, चालतंय राव. अन करा निवांत फोन. मी बी जरा लय कामात आहो, इथं कांद्याला पाणी द्यायला आता, दार फोडायची, ते हात पूर्ण पाण्याने भिजलेला आहे, चिखलाच आहे. तसाच कसा बसा मी मोबाईल काढून तुमचा फोन घेतलेला आहे. भाऊ त्या प्रवीण पाटलाला फोन लावून सांगा बरं का की प्रकरण मिटलंय म्हणून, नाही तर ते आणखीन हे करतील बरं का. मला आता त्या प्रवीण पाटलाचा लय राग आलेला आहे. माझ्या परस्पर त्यांनी कुठानं केलेली आहे ती, मी तर बोलणारच आहो त्यांना, निवांत रात्री कॉल करून बोलणारच आहो मी, त्यात काय विषय नाही. हो ना, हो ना राव. पण एखाद्याच्या असं इज्जतीचा सवाल असतो, एखाद्याच्या गावात जाऊन एखाद्याच्या आई बहिणी समोर एखाद्याची इज्जत काढणं हे समजा चुकीचं आहे. मी पण समजून घेऊ शकतो. हो ना, हो ना. घरच्यांसाठी आपला मुलगा म्हणजे हिरो असते, आणि त्याच हिरोला त्यांच्या घरच्या समोर जाऊन त्यांना झिरो बनवणं ही लय चुकीचं आहे. मी पण समजून घेऊ शकतो. हो, बरोबर आहे ना. झालेलं झालं, तुम्ही काय डोसक्यात घेऊ नका, आणि कधी बी गरज पडली तर फोन करा. हो हो, चालतंय. चलते, ठेवू का मग? हो हो. हा हा. धन्यवाद बरं.